चला आता आपण पोहोचले आहेत गोकर्णाला। ते शॉर्ट कपडे वगैरे अलाउड नाहीत त्या मंदिरामध्ये। कितीही प्लॅनिंग केली तर त्या गोष्टी होत नाही। आपल्या भाऊची लुंगी निघालेली आहे। रशन बागडा खाएंगे क्या? चला मग आता आपण चाललेलो आहोत एक दुसऱ्या ठिकाणी। गोव्याला जायचंय। गोकर्णाला टाइम भेटला तर गोकर्णाचं मंदिर करू। गोकर्णामध्ये बोटिंग टाइम नाही आहे। 11 वाजलेले आहेत। बघूया आता काय होतं। गोकर्ण तर इथून 30 का 40 किलोमीटर अंतरावर आहे, पण तिथे जे बोट राईड जे करतात ते मेन करायचं होतं। पण नेहमी असं होतं आम्ही जेव्हा पण असं कुठे फिरायला जातो काही ना काही सुटूनच जातं। मग त्यासाठी आम्ही कितीही प्लॅनिंग केली तर त्या गोष्टी होत नाही। तुम्ही तर बघितलं असेल की आम्ही सकाळपासून 2 दिवस झाले फक्त त्यांना कुठे अटकतोच आहे। तर बघूया कुठे जायचं वॉशरूम। आता आम्ही चालले सगळे वॉशरूमला। चला मग आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला। आपली बाकीची मंडळी सगळी बसमध्ये बसलेली आहे। एक चॉकलेट हाय हाय चलो चला। 5 hours later. चला आता आपण पोहोचले आहेत गोकर्णाला। तर चला चला रे पोरांनो, चला 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 चला। आणि आता आपण आहे तिथे गोकर्णाच्या बीचवर। काय दाखवतात? बीच बीच काय दाखवतात? बीच काय दाखवतात? काय दाखवतात? कृष्ण मामा बीच पे क्या दिख रहा है? अभी क्या सब दिख रहा है। क्या तेरे को क्या देखना है? इसको रशियन बागडा देखते हैं। तर आता काय झालं आहे की त्या मंदिरात जायचं आहे ना, तिथे एक ड्रेस कोड फॉलो केला जातो। तर त्या मंदिरात जाण्यासाठी मुलींनी ड्रेस घालायला लागतो आणि जे मुलांसाठी आहे म्हणजे नॉर्मल असं बोलायला जीन्स आणि ते शॉर्ट कपडे वगैरे अलाउड नाहीत त्या मंदिरामध्ये। तेच आता आपण चेंज करायसाठी चाललेलो आहोत। आता 1 वाजलेले आहेत। आता इथून गोव्याला निघायचं आहे, तर मंदिरात दर्शन घ्यायचं आणि गोव्याला निघायचं आहे। परत आपल्याला जेवायचं आहे, कारण सकाळपासून कोणीच काय नाही खाल्लं, फक्त सकाळी नाश्ता केलेला आणि त्यानंतर असं कोणी काही खाल्लं नाही एवढं। तर हे बघा आता आपण शॉर्ट्सवर आलेले आहेत सगळे। बॉडी बिल्डर आलेले आहेत। आता हे बघा आम्ही शॉर्ट्सवर आलेले आहेत। आता चालल्यात लुंगी घालण्यासाठी। तर आपले बाकीची मंडळी मंदिरामध्ये गेलेली आहे, तर बाकी सगळी लुंगी घालून गेलेली आणि आपण राहिलेलो इथे लुंगी घालण्यासाठी। आता एक 3 घ्यायचे आहेत ना? हां 3 लुंगी द्या ना। हे कितना वाला आहे? 50 वाला काय हो? 80 वाला आहे। कुठले 50 वाले घ्या नॉर्मल। अरे कहना क्या चाहते हो? आम्हाला तर माहितच नाही लुंगी कशी घालतात। तुम्हाला माहित असेल तर आम्हाला कळवा। नहीं काय काढून काय करणार? 1 महिन्याचा व्हिडिओ येणार। ही लहान वाटत मला। अरे घालायचं ते कसं आहे ते मार काढणार भेटतं आपल्याला। आता आपल्याला दुशांत सांगेल हाऊ टू वेअर लुंगी। बरोबर आहे। हे वरती घे। फर्स्ट स्टेप डू लाईक दिस। बोललं इथे बोल कसं घालायचं ते। असं झालंय ते खोचायचं। बस इथून खोचायचं। बरोबर आहे ना? एक नंबर छावेश। ए तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं। हे भाई घातली जरा निघली नाही पाहिजे परत। आपल्या भाऊची लुंगी निघालेली आहे। या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण या सर्व तीर्थक्षेत्रात कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्ह्यात अत्यंत पवित्र व प्रेक्षणीय समुद्रकिनारे गोकर्ण हे तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग म्हणजेच आत्मलिंग आहे। रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवलेले होते त्याची गणेशाने या क्षेत्री स्थापना केली होती। रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाचा पेय बसला व ते गोकर्ण म्हणजेच गायीच्या कानांच्या आकारासारखे झाले, पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही। तेव्हापासूनच ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले। स्वतः भगवान सदाशिव, भगवान विष्णू, ब्रह्मदेव, कार्तिकेय
गणेश व सर्व देवादिकांनी या ठिकाणी वास्तव्य केले असे गुरुचरित्रात सांगितलं जातं. आणि अशा प्रकारे आता आपलं दर्शन सुरू झालेलं आहे आणि आपली बाकीची सगळी मंडळी तो इसी 2 पल को जीने के लिए हम लोग निकल पड़े थे गोवा और शायद से हमारा एक गोवा का ट्रिप हमें जिंदगी भर याद रहने वाला था और कुछ यादगार चीज़ें भी होने वाली थी. और उसके पहले आमची सहितही रडायला लागली. ए भाऊजी कशाला मारतो रे तिला? कुठे मारलाय रे? मध्ये रडते कशाला? सगळं देऊन तरी ती जडते. आता काय करणार? काय दिला? काय दिला? तिला सर्व पेपर वगैरे सर्व दिलं. ती पाहिजे तर गोव्यामध्ये सर्व दिलं. पीत नाही तर नाही ती. काय पिना देऊ काय? आपण चाले भागा बेचना भी रात में ना कूलर पे आज मजा आएंगे. महफिल रशन बागडा खाएंगे क्या? भाऊजी Yeah, boy. Yeah, boy. ऑर्गनायझर आहेत ते पुढे बसलेले आहेत. सध्या आता आपण आहेत गोवाला, कलंगूट बीचच्या जवळच आपला रूम होता. आता 3 वाजलेले आहेत. आणि मग असंच फिरत 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 पुन्हा एकदा आम्ही भेट दिली एका शिवमंदिराला. आणि ह्या मंदिराचं नाव होतं मंगेश शिव मंदिर, किंवा तुम्ही गुगल करून सुद्धा पाहू शकता. आणि मग इथून असं दर्शन केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा निघालो. इथे सिंगमची फायटिंग झालेली. वाव. ते म्हणजे डोना पावला.